रोमकरास पत्र 12, 20 आणि 21व वचन. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इकडे परमेश्वर आपल्याला काही गोष्टी खूप स्पष्टपणे उघडपणे सांगत आहे. या बाबतीत ना तुम्हाला वारंवार बायबलमध्ये उल्लेख केलेला दिसेल. जसे येशू पण म्हणाला की आपल्या शत्रूंना क्षमा करा, त्यांना माफ करा, त्यांच्याशी चांगलं वागा, जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हाला प्रभू येशू म्हणाला, जो 1 मैल घेऊन जाऊ पाहतो त्याच्यासोबत 2 मैल जा. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर. जो तुझा अंगरखा घेऊ पाहतो त्याला तुझी बंडीही दे. असं परमेश्वराने बऱ्याच गोष्टी सांगितल्या की लोक येतील आपल्याला नाव ठेवायला, बडबड करायला, पण आपल्याला त्यांच्याशी चांगलं वागायचंय. कित्येक वेळा आपल्या घरातलीच लोक असतात. मी तुम्हाला सांगते, बाहेरच्यांचं सोडा, आपला जो न्याय होईल, आपल्याला परमेश्वर विचारेल, तर सगळ्यात पहिलं आपल्या फॅमिली पासून होईल. प्रेज द लॉर्ड. सो कित्येक वेळा असं होतं की आपल्या सोबतच रोज उठणारी बसणारी लोक, आपल्याच कुटुंबातली किंवा ज्या कुटुंबामध्ये आपण राहतोय त्यातले 4-5 लोकांपैकी असं कोणी असेल की ज्या व्यक्तीला माफ करणं कठीण जात असेल, जी भांडणं करत असेल किंवा तुमचं त्या व्यक्तीशी पटत नसेल, त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल जलसी असेल, 1-2 काहीतरी कारण असतील, काहीतरी असं घडत असेल आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटते की ह्या व्यक्तीला मी जेवढं क्षमा करते, ह्या व्यक्तीला मी जेवढं जाऊ दे बोलते, तितकं ही व्यक्ती दरवेळेस येऊन मला त्रास देते, दरवेळेस माझ्याबद्दल बदनामी करते, दरवेळेस माझ्याशी वाईट वागते. आता मी एकदाच त्या व्यक्तीला बोलेल म्हणजे परत माझ्या मार्गाला आडवं कधी येणार नाही किंवा परत माझ्या नादाला लागणार नाही. पण तुम्हाला सांगते की ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की तुम्ही दरवेळेस त्या व्यक्तीला माफ करू शकत नाही ना, दरवेळेस तुम्ही हे सहन करू शकत नाही ना, दरवेळेस तुम्ही हे टॉलरेट करू शकत नाही ना, असं ज्या वेळेस तुम्हाला वाटतं ना, मी तुम्हाला सांगते, तुम्हाला शत्रू चुकीच्या गोष्टी शिकवत असतो आणि तुम्ही त्या गोष्टी ऐकून चालता. कारण परमेश्वर आपल्याला जे करायला सांगतो ना, त्यामध्ये आपलं भलंही आहे आणि ते करण्याची कुवत, अनुग्रह देव देत असतो. सो लोक आपल्याच फॅमिलीमधून, मी लांबच्यांचं नाही बोलत, मी दूरच्या नातेवाईकांचं नाही बोलत, मी शेजाऱ्यांचं, फ्रेंड सर्कल मधून किंवा ऑफिस मधलं कोणाचं बोलत नाहीये. आय एम टॉकिंग अबाउट युअर ओन, व्हेरी ओन फॅमिली, ज्यांच्यासोबत तुम्ही रोज राहता. कदाचित तुम्ही आई वडील, मुलं किंवा अजून कोणी फॅमिलीमध्ये असेल, तुमचे खूप जवळचे काही नातेसंबंध असतील, तुम्ही एकत्र राहत असाल, त्या कुटुंबामध्ये असं होत असेल की वरवर तुम्ही दिखावा करत असाल, चांगलं वागत असाल, माफ केलंय म्हणून नाही का, चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असाल, परंतु आतून ना तुम्ही 4 पावलं दूरच राहत असाल. तुम्ही म्हणत असाल, बाबा ह्यांच्या नादाला लागायचंच नाही, कुठलीही गोष्ट असेल त्यांना सांगायचीच नाही, बोलायचीच नाही, बिकॉज तुमचं आणि त्या व्यक्तीचं पटत नाहीये म्हणून. पण तुम्हाला माहितीये का, इकडे बायबल काय सांगतं माहितीये, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे. हालेलुया. कोण आहे जो समोर भूक लागलीये, उपाशी आहे, भुकेला आहे, तो कोण आहे? तो तुमचा शत्रू आहे. पण जरी तो तुमचा शत्रू असेल ना आणि तो उपाशी आहे, त्याला भूक लागलीये, तो भुकेला आहे, त्याला काही खायला प्यायला नाही मिळालं, तर बायबलमध्ये आपल्याला प्रभू म्हणतो की तुझा शत्रू जरी अशा परिस्थितीमध्ये असेल ना, तर त्याला खावयाला दे. आणि जर तहानेला असेल तर त्याला प्यावयाला दे. हालेलुया. तहानेने व्याकुळ झाला असेल, पाणी नसेल, काही नसेल, पण कदाचित तुम्ही त्या परिस्थितीत त्यांना पाहताय आणि आनंद करताय, गॉड इज सेइंग नो. त्यावेळेस त्या परिस्थितीवर हसू नका, असं मनामध्ये म्हणू नका, इतके दिवस माझा छळ केला होता ना, बरोबर प्रभूने शिक्षा केली, बरोबर झालं, त्यांचं हे होणारच होतं, असंच वागत होते, तसंच वागत होते. नो, डोंट गो अँड जज एनीबडी. कोणाचाच न्याय करू नका, कोणाचंच जजमेंट करू नका, जज करू नका कोणालाच. ओके. सो इकडे जर असं तुम्हाला दिसून येत असेल ना, तरी सुद्धा देवाचं वचन म्हणतं की तान्हेला असेल तर त्याला प्यावयाला दे. तो जर थर्स्टी आहे, तहानलेला आहे, तर तुम्ही त्याला पाणी द्या, त्याच्याबद्दल कुरकुर करू नका. कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. हालेलुया. हे आपण सगळ्यांना माहिती, आपण आपल्या लोकांनाही शिकवतो, मी माझ्या मुलींनाही शिकवते की सोडून द्या. प्रत्येक वेळेस तुम्ही बोलायलाच पाहिजे, प्रत्येक वेळेस तुम्ही भांडायलाच पाहिजे, प्रत्येक वेळेस तुम्ही वाद घालायलाच पाहिजे, असं नाहीये. कधी कधी कोणी जरी काही बोललं ना, तर त्याला प्रत्युत्तर करायचंच नाही, सोडून द्या. प्रत्येक वेळेस आपण मुखातून काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे, बोललंच पाहिजे, असं नाहीये. काही वेळा आपल्याला समजलं पाहिजे की या परिस्थितीत बोलून उपयोग नाही, सो इट इज बेटर दॅट आय स्टे क्वाइट. मी शांत राहिलेलं बरं आहे. प्रेज द लॉर्ड. तसं देवाचं वचन काय म्हणते, वाईटाने जिंकला जाऊ नको. म्हणजे वाईट करूनही तुम्ही जिंकू शकता. जिंकण्याचे 2 मार्ग आहेत, एक तर वाईटाच्या मार्गाने जा किंवा चांगल्या मार्गाने जा. पण इकडे प्रभू म्हणत आहे, वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. हालेलुया. याचा अर्थ
तुम्ही वाईट करून समोरचा जो व्यक्ती वाईट आहे किंवा समोर जे वाईट घडतंय त्याचा तुम्ही वाईट बनून सामना करू नका. तुम्ही सुद्धा त्याच दलदलीत उतरू नका. तुम्ही सुद्धा त्याच चिखलात जाऊ नका जिथे त्या चिखलामध्ये गोंधळ चालू आहे. मग तुमच्यामध्ये आणि त्या ओपोनंट मध्ये, त्या समोरच्या व्यक्तीमध्ये काहीच फरक राहणार नाही. हालेलुया. त्या चिखलामध्ये दोघंही सेम दिसणार, एकदम घाणेरड्या अवस्थेमध्ये. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण त्या चिखलामध्ये नाही ठेवलेले, देवाने आपल्याला तिथे ठेवलेलं नाहीये. सो देवाचं वचन काय म्हणतं माहितीये का, वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. हालेलुया. याचा अर्थ तुम्ही कोणाला टोमणे मारून, कोणावर हसून, कोणाची थट्टा करून, कोणाला भांडून, कोणाचा तिरस्कार करून, वाईट करूनही तुम्ही जिंकू शकता. जिंकण्याचे चांगला आणि वाईट असे 2 मार्ग आहेत. वाईटाच्या मार्गानेही कदाचित तुम्ही जिंकाल. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर इकडे आपल्याला काय सांगत आहे, तर बऱ्याने वाईटाला जिंक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बऱ्याने वाईटाला जिंक. याचा अर्थ काय होतो माहितीये का, की तुम्हाला माहितीये समोर वाईट चाललंय, तुम्हाला माहितीये लोक त्रास देत आहेत, तुम्हाला माहितीये ही परिस्थिती आहे, याचा सामना तुम्हाला करायचा आहे, पण तुम्ही ना वाईट मार्गाने नाही वागायचं, तुम्हाला बऱ्याने म्हणजे चांगलं करूनच वागायचं आहे. तुम्हाला माहितीये मी सुरुवात केली होती की आपल्या फॅमिली बद्दल बोलायला. सो ही गोष्ट प्रत्येक वेळेस तुम्हाला आपल्या कुटुंबामध्ये अप्लाय करायची आहे. वाय? कारण सैतानाने अशी कठोरता आणलेली आहे, अशा प्रकारे लोकांचं मन, हृदय केलेलं आहे की लोकांना आज वाईट हे करतोय ना ह्याची जाणीव सुद्धा राहिलेली नाहीये. नो, आय एम टेलिंग यू द ट्रूथ. त्यांना ना असं जाणीव पण होत नाही की आपण चुकीचं करतोय. नाही तर पहिल्याच्या काळात ही गोष्टी घडायच्या, पण लोकांना वाटायचं की काहीतरी चुकीचं केलंय, आपण हे करायला नाही पाहिजे होतं. पण आज ना तो सेन्स किंवा ते कॉन्शियसनेस नाही राहिलंय. आज अनेक लोकांना काय वाटतं माहितीये का, की मी जे करते तेच बरोबर आहे आणि मी जर असं वागले नाही ना तर माझं अस्तित्व राहणार नाही. इन ऑर्डर टू सर्व्हाइव्ह. ओके, आपण म्हणतो ना सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, किंवा जो सगळ्यामध्ये बलवान आहे, चांगला आहे, जो सगळ्यांमध्ये बलवान आहे, परिस्थितीशी जमवून घेतो, तो सगळ्यात उत्तम कामगिरी करणार आणि तो सगळ्यामध्ये चांगला आरोग्यामध्ये आहे त्यानुसार. ओके, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट जसं म्हणतात तसं. तर लोकांना वाटतं जर मी एवढं साधं भोळं राहिलं ना तर माझा काही फायदा होणार नाही, लोक मला ना व्यवस्थित जगू पण देणार नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, हे साधं भोळं राहणं नाही, हे प्रामाणिक राहणं आहे, वचन फॉलो करणं आहे. मी खूप सुंदर टेस्टिमनी ऐकली होती काही दिवसांपूर्वी, मी तुम्हाला ती शेअर करते. खूप सुंदर टेस्टिमनी होती, म्हणजे मी इतकी एनकरेज झाले की हे असं आपल्यामध्ये बिहेवियर असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सो एक विवाहित स्त्रीची ही टेस्टिमनी आहे जिचा नवरा अनबिलीव्हर होता. ओके, आणि तिचं तारण झालेलं होतं. ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायची. सो बरेच वर्ष नवऱ्याने कधी तिला चर्चला जाण्यापासून अडवलं नाही, काही नाही. तिचा नवरा, ओके तू जातेस ना, तुझं तू कर, मला काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु जसं जसं जबाबदारी वाढत गेली तसं तसं ना नवऱ्याला घरातल्यांना एक गोष्ट खटकायला लागली की घरात एवढी कामं आहेत, एवढं सगळं करायचं आहे आणि ती सोडून ही चर्चला जाते, ती सोडून ही सतत सतत चर्चच्या मीटिंगला जाते. कारण घरातल्यांचं कोणाचं तारण झालं नव्हतं, ह्या एकटीचं झालं होतं. तिने घरी सांगितलं होतं आणि घरातल्यांना तिच्या चर्चला जाण्याबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु अशी एक वेळ आली जेव्हा त्यांना वाटायला लागलं की हिचं रोज रोज काय चर्च असतं, सारखं दर आठवड्याला का चर्चला गेलं पाहिजे, आता कुठेतरी ही गोष्ट थांबली पाहिजे असं वाटायला लागलं त्यांना. सो मी तुम्हाला सांगते, सुरुवातीला सगळेच हो म्हणतील, परंतु जो शेवटपर्यंत आपल्यासोबत उभं राहायला तयार असेल ना, अशा व्यक्तीसोबत आपल्याला काम करायचंय. प्रेज द लॉर्ड. सो ही जी विवाहित स्त्री होती, तिच्या लाईफ मध्ये असा एक वेळ आला, बिकॉज हर हजबंड वॉज अनबिलीव्हर, ही वॉज नॉन बिलीव्हर, तो विश्वासू नव्हता, प्लस त्याला काही व्यसनेही होते. त्याच्यानंतर त्याचं वागणं थोडं रूढ होतं आणि नंतर त्याचंही त्याचं आणि तिचं रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम यायला लागले. आणि तिच्या मनामध्ये सतत विचार येत होते की इट इज बेटर टू गेट डिवोर्स्ड. हालेलुया. या व्यक्तीसोबत राहण्याऐवजी डिवोर्स घेतलेलं बरं आहे, घटस्फोट घेऊन वेगळं झालेलं बरं आहे. अँड देन शी स्टार्टेड थिंकिंग इन दिस लाईन. ओके, ह्या विचारामध्ये ती ह्या विषयावरती विचार करायला लागली आणि तिने ठरवलं की माझा नवरा अनबिलीव्हर आहे, आता मला एक मुलगी सुद्धा आहे आणि आता पण हे जर असंच वागत राहिले तर माझ्या मुलीलाही मला वेळ देता येणार नाही आणि माझं अस्तित्वच राहणार नाही. सो शी डिसाइडेड टू डिवोर्स हिम. की हा अनबिलीव्हर आहे, हा आज ना उद्या रोज म्हणजे टोकणार, बोलणार, भांडण करणार, मारणार, यापेक्षा आपण ह्याच्याशी विभक्त झालेले बरे. सो शी वॉज अंडर दॅट प्रोसेस ऑफ डिवोर्स. ओके, घटस्फोट घेण्याच्या त्या प्रोसेसमध्ये किंवा तो जो वेळ द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये ती होती. आणि असं झालं
की तिच्या आईकडे ती गेली. तिच्या आईला पण ती म्हणाली, की "मी असं-असं करणार आहे, कारण माझा नवरा विश्वासू नाहीये आणि तो मला खूप त्रास देतो, तर मी त्याच्यापासून वेगळं होणार आहे." आणि त्या मुलीची आई म्हणाली, की "त्याचं तारण नाही झालंय किंवा तो विश्वास ठेवत नाही किंवा तो काही गोष्टी तुला करायला सांगत आहे, कुठल्यातरी कामाची अपेक्षा करत आहे, तर पळ काढणं किंवा हे जमतच नाहीये, होतच नाहीये असं बोलून शांत राहणं, काहीच न करणं इट्स नॉट द सोल्युशन. हा पर्याय नाहीये. मी तुम्हाला हे का सांगतेय, कारण तुम्हाला समजेल की परिवारासाठी मध्यस्थी करताना कशाप्रकारे उभं राहिलं पाहिजे, कशाप्रकारे ही प्रार्थना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सो आता असं झालं की हिने ठरवलं होतं, त्या दोघांचे खूप भांडण वाद व्हायला लागले. खूप जास्त एकमेकांबद्दल त्यांच्यामध्ये तिरस्कार आणि घृणा निर्माण व्हायला लागली. आणि नंतर असं झालं की एक दिवस ती प्रार्थना करत असताना, हालेलुया, ती एक दिवस प्रार्थना करत असताना तिचे आत्मिक नेत्र परमेश्वराने उघडले आणि तिने प्रभू येशू ख्रिस्ताला तिच्यासोबत बोलताना पाहिलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि बऱ्याचशा गोष्टी प्रभू येशू तिच्यासोबत बोलत होता हे तिने पाहिलं. आणि नंतर असं झालं की प्रभू येशूंनी तिला काही इन्स्ट्रक्शन्स दिले, काही मार्गदर्शन केलं. प्रेज द लॉर्ड. दिवसामध्ये ज्यावेळेस तिने तिच्या आईला सांगितलं, तिची आई म्हणाली, "मग तू सहन का करत नाही किंवा तू बदल होईल याची अपेक्षा का नाही करत आहे? तू डायरेक्ट डिव्होर्सच्या मार्गावर का पोचली आहेस? आपण जर प्रार्थना केली तर परमेश्वर त्याच्या हृदयामध्ये प्रार्थना करेल." मग तिची आई म्हणाली, की "हे सगळं ठरवण्याच्या आधी तू सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू प्रार्थना कर. तू तुझ्या विवाहासाठी, मॅरेज एरियासाठी एक ऑल्टर उभी कर. प्रेज द लॉर्ड. जिथे नेहमी तू प्रार्थना करशील, जिथे तुला रिमाइंड होईल की मला ह्या गोष्टी केल्या पाहिजेत." अँड द सेम वे तिने तशी तयारी केली. शी फॉलोड द सेम इन्स्ट्रक्शन्स आणि असं झालं. येस लॉर्ड, येस लॉर्ड, हालेलुया. सो या मुलीला असं झालं की प्रार्थनेच्या वेळेस एक वेळेस प्रभू येशूने दर्शन दिलं आणि प्रभू येशूने तिला तिच्या नवऱ्याबद्दल सांगितलं. प्रभू येशू म्हणाला की "तू तर आता तयारी केली आहेस घटस्फोट घेण्याची, पण तू मी जसं तुझ्या नवऱ्याला पाहतो तसं तू का नाही पाहत?" असं स्पष्ट प्रभू येशू म्हणाला. ती म्हणाली, "व्हॉट डू यू मीन लॉर्ड? तुला काय बोलायचंय परमेश्वर? मला नाही समजलं." तर परमेश्वराने पुन्हा एकदा रिपीट केलं आणि प्रभू येशू तिला म्हणाला की "मी जसं तुझ्या पतीला पाहतो, तुझ्या नवऱ्याला जसं मी पाहतो तसं तू का पाहत नाही?" हालेलुया. ती म्हणाली, "कारण तो तसा नाहीये, तो चांगला नाहीये, तो त्रास देतो, त्याचं तारण झालं नाहीये, तो जगिक आहे, तो अविश्वासू आहे." अशी अनेक कारणं ती सांगायला लागली की वाय शी डोंट वॉन्ट टू लिव्ह विथ दॅट पर्सन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग परमेश्वराने, प्रभू येशूने परत तिला एकदा एकच प्रश्न केला की "जसं मी पाहतो हे जर तुला माहित आहे, तर तू तुझ्या पतीसोबत कसं वागायला पाहिजे." हालेलुया. कारण प्रभू आपल्याला कसं पाहतो माहितीये का? प्रभू आपल्याला शुद्ध, पवित्र, निर्मळ, त्याच्या राज्यासाठी नेमलेले आशीर्वादित लोक असं प्रभू येशू आपल्याला पाहतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला माहितीये की कोणत्या वेळेस आपण चुका केल्या, कोणत्या वेळेस आपण कमजोर झालो, कोणत्या वेळेस आपण स्वार्थीपणाने चाललो. पण तुम्हाला सांगू, हे सगळं माहित असून सुद्धा आपलं एकूण एक पाप, कपटीपणा, चुका, कमजोरी हे प्रभूला माहित असून सुद्धा तो निस्वार्थ प्रेम आपल्यावर करतो. तो आपल्या सगळ्यांना स्वीकारतो, तो आपल्या सगळ्यांना पुरवठा करतो, तो आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. आणि तिने त्याच्यानंतर ना, ज्यावेळेस तिला हे विजन झालं, त्याच्यानंतर ना तिचं जीवनामध्ये तिने ह्या गोष्टी अप्लाय करायचं ठरवलं. ओके. देन शी स्टार्टेड प्रेइंग फॉर हजबंड. अविश्वासी म्हणून प्रार्थना करत नव्हती ती. त्याच्यानंतर तिने तिच्या पतीसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. पतीला काय लागतं, काही नाही, ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. हालेलुया. आणि जसं ती ही गोष्ट करायला लागली ना, तिला तिच्या पतीबद्दल खूप प्रेम, खूप आपुलकी यायला लागली. आणि ती म्हणते की इतक्या वर्षामध्ये कधी मी ह्या व्यक्तीला एक चांगलं म्हणून पाहिलं नाही, मला या व्यक्तीबद्दल कधी सन्मान नव्हता, परंतु आता जसं मी प्रार्थना सुरू केली आहे, एव्हरी डे आय एम फॉलिंग इन लव्ह विथ हिम. हालेलुया. ती म्हणाली, मी रोज रोज त्याच्या प्रेमात वेळ घालवल्यासारखं आहे. मला असं व्हायला लागलं आणि देवाने माझ्यावरील ते बंधन काढून टाकलं आहे. सो इकडे ह्या ठिकाणी आपण पाहतो की तिने डिसाईड केलं की देव जसं पाहतो तसं ती काम करणार. आणि काय झालं की कितीही चिडचिड होऊ दे, कितीही त्रास होऊ दे, कितीही नवरा येऊन भांडू दे, कितीही मुलं रोज रोज त्रास देऊ दे,
परंतु तिने ठरवलं होतं की परमेश्वर जसं पाहतो तसं आपण पाहायचं. परमेश्वर कोणातले दोष पाहत नाही, कमजोरी पाहत नाही, नावं ठेवत नाही. तर तिने तसं तिच्या नवऱ्याच्या बाबतीत करायला सुरुवात केली. इनिशियल डेज इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर, व्हेरी. प्रत्येक वेळेस तिला वाटायचं की आता तू बोलच, आता तू भांडलंच पाहिजे, तू का गप्प सहन करून घेते, काही गरजच नाहीये, यू हॅव टू स्पीक समथिंग ऑर दी अदर. हालेलुया. अशा प्रकारचं नाही का जे वाटायचं, त्या गोष्टी निघून गेल्या आणि शी बिकेम व्हेरी पीसफुल. ती शांत व्हायला लागली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये का की परमेश्वराने आपल्याला त्याचं सामर्थ्य, त्याचं सानिध्य, त्याची जागा दिली आहे. आज तो आपलं प्रतिनिधित्व करत देव पित्याच्या उजव्या बाजूला उभा आहे. हालेलुया. सो परमेश्वर आपल्या सोबत आहे. तो आपल्याला कधीच सोडत नाही, आपला कधीही त्याग करत नाही. ह्या स्त्रीने ठरवलं की ती नवऱ्याची सेवा करणार, नवऱ्याच्या अधीनतेमध्ये राहणार. एक दिवस असं झालं की तिच्या नवऱ्याने तिच्यामध्ये बदल होत असताना पाहिलं, ऑब्झर्व केलं की पहिली चिडचिड करायची, पहिली भांडायची, पहिली नावं ठेवायची. आता तशा गोष्टी घडत नाहीये. तर तिने एक दिवस ह्या स्त्रीने ठरवलं की डायरेक्ट तिकडे जायचं आणि त्या मॅन ऑफ गॉडला विचारायचं आणि तसंच आपली बाकीची कामं पण होतील असं तिने ठरवलं. आणि तिने हालेलुया, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. धन्यवाद परमेश्वर. एक दिवस ज्यावेळेस ती प्रार्थना करत होती आणि तिचा नवरा आला आणि नवरा तिला म्हणाला, ठीक आहे, खूप दिवस झाले तू खूप चांगली वागतेस, तुझ्यामध्ये बदल होतोय, बरोबर आहे, पण हे जे तू प्रार्थना करते किंवा तू चर्चला जाते ना ते मला आवडत नाही, तर हे तुझं प्रार्थना करणं थांबव. ओके, बाकी सगळं मला तुझं काही प्रॉब्लेम नाही, पण आजपासून तू प्रार्थना करू नको. यु नो व्हॉट आन्सर शी गेव. हर बॉडी लँग्वेज, हर कंपोजर वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ती खूप नम्रपणे तिने बायबल असं आपलं उचलून बाजूला ठेवलं. ती म्हणाली की तू माझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करते, आपण पती पत्नी आहोत आणि देवाने मला काही गोष्टी दिल्या आहेत, तर मी काय केलं पाहिजे काय नाही हे तू ठरवू शकतो आणि मला काही प्रॉब्लेम नाही, मी तू बोलतो ते सगळं ऐकणार. परंतु माझं तुझ्या आधी सुद्धा कोणाशी घेणं तरी आहे. तुझ्या आधी मी कोणाला तरी माझं जीवन अर्पण केलेलं आहे, माझं हृदय दिलेलं आहे, तर त्या व्यक्तीला मी नाकारू शकत नाही. आणि मग ती म्हणाली, तुला माहिती हा प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या पापांसाठी जगात आला, मला त्याने नवीन जीवन दिलंय, त्यामुळे मला या सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे. तू बोलतो ते मी सगळं करणार, परंतु मी जर प्रार्थना केली नाही तर कित्येक लोक जे बंधनामध्ये, त्यांचं तारण कसं होईल, ते कसे सुटतील, म्हणून मला प्रार्थना करावी लागेल. माझ्यावर रागावू नको, मला उद्धट समजू नको, पण मी प्रार्थना थांबवू शकत नाही. मी सगळं करेल, तुला जे पाहिजे ते मी करेल, पण मी प्रार्थना थांबवू शकत नाही. त्या आपल्या पत्नीचं इतकं पोलाईट, इतकं हे असं वागणं आणि इतकी झील पाहून त्याने ठरवलं की ह्या येशूला आपण पाहूयाच. असा काय आहे. ती अनबिलीवर पतीच्या प्रेमात नव्याने पडली ज्यावेळेस परमेश्वराने तिला दाखवलं की तो स्वतः कसा प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. तिचा पती विश्वास ठेवणारा नव्हता, पण ती नेहमी प्रार्थना करायची, नेहमी पतीला ती लागणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायची. तिचं तारण झालं होतं, पतीचं तारण झालं नव्हतं, परंतु तिने कधीच कमीपणा जाणवू दिला नाही. नेहमी विश्वासाने चालत राहिली, वाढत राहिली. आणि मी तुम्हाला सांगते, एक वेळ आली तिच्या जीवनामध्ये, हालेलुया, की जिथे तिला हा संघर्षच राहिला नाही. हालेलुया. ज्यावेळेस तिच्या जीवनामध्ये हा संघर्षच राहिला नाही की मला ह्या व्यक्तीवर मेहनत घ्यावी लागते, आमच्यामध्ये भांडणं होत आहेत, वाद होत आहेत, नाही. बिकॉज शी स्टार्टेड लव्हिंग, बिकॉज शी स्टार्टेड फॉरगिव्हिंग, बिकॉज शी स्टार्टेड प्रेझिंग हिम इन स्मॉल स्मॉल थिंग्स. तिने माफ करायचं ठरवलं, तिने त्याच्यासाठी पतीसाठी चांगल्या गोष्टी घ्यायचं ठरवलं, पतीला सन्मान द्यायचं ठरवलं, पतीसाठी लवकर उठायचं ठरवलं आणि तिने सन्मानाने सगळ्या गोष्टी करायचं ठरवलं. अँड द मोर हर हजबंड हॅरॅस्ड हर, जितकं जास्त तिच्या पतीने तिचा छळ केला, तितकं जास्त ती पतीसाठी प्रार्थना करत राहिली, तितकं जास्त तिने प्रभूच्या समोर आपल्या प्रार्थना वेदीवर वेळ घालवला. आणि त्याचा परिणाम असा झाला की काही दिवसांनी तिचा नवरा स्वतः म्हणायला लागला की तू आज प्रार्थनाच्या सभेला गेली नाही, आज तर हा दिवस आहे, तू तर दरवेळेस जात असते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुला जायचंय तर तू जाऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही इतके दिवस तुला अडवलं होतं, परंतु आजपासून तू जाऊ शकते. आणि तुम्हाला माहितीये का, ती ज्यावेळेस ही टेस्टिमोनी तिची शेअर करत होती, ती म्हणाली की माझ्यासाठी हे खूप कठीण होतं, कारण माझा पती अनबिलीव्हर होता. अनबिलीव्हर व्यक्तीच्या आज्ञा पाळणं आणि त्याची सेवा करणं हे तिच्या तत्वाला पटण्यासारखं नव्हतं. परंतु तरीही ती म्हणते केवळ पवित्र आत्म्याच्या कृपेमुळे, देवाच्या सामर्थ्यामुळे, सानिध्यामुळे तिला हे जमलं.
प्रेज द लॉर्ड. ती म्हणते की मी त्याच्यावर अधिक जास्त प्रेम करायला लागले. मी बडबड करणं बंद केलं, नावं ठेवणं बंद केलं. तुला काहीच जमत नाही, तू असाच आहे, तू तसाच आहे, तू इथे वेळ घालवतो, असं सगळं बोलणं बंद केलं. ती म्हणते मी सगळ्या चुकीच्या गोष्टी, चुकीचे शब्द माझ्या संसारातून, माझ्या विवाहातून बाहेर काढले. माझा पती मला वेळ देऊ न देऊ किंवा इतर कुठल्याही गोष्टी घडू देत, मी प्रत्येक वेळेस त्याची आठवण करायला लागले, प्रार्थना करायला लागले, त्याच्यासाठी मध्यस्थी करायला लागले. आणि जितकं जास्त तिच्यामध्ये बदल व्हायला लागला ना, त्याच्यामध्ये बदल व्हायला लागला. हालेलुया. की अरे ही पहिल्यासारखी भांडत नाही, ही चिडचिड करत नाहीये, हिच्यामध्ये बदल होतोय. आणि तिच्या प्रार्थना कार्य करायला लागल्या. आणि हळूहळू हळू ना 3-4 वर्षानंतर तिच्या पतीनेही ख्रिस्ताला स्वीकारलं, त्याचा उद्धार झाला. हालेलुया. इथे तिने काय केलं माहितीये का, वाईटाने जिंकलं जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. तिच्यामध्ये जे चांगुलपणा होता ना ते होतं, पण ज्या वेळेस ती नाही का राग राग द्वेष तिरस्कार यामध्ये चालत होती, हे चांगुलपण तिला दिसलं नाही. ज्यावेळेस तिने ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि तिने तुझ्या देवाच्या वाणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. त्यावेळेस ना तिच्या पतीच्या जीवनामध्ये काम झालं. हालेलुया. बायबल सांगतं की आपण आहे ना, आपल्याला एकमेकांसोबत सलोखा करायचा आहे. आपण असंच काही न करता वेदीवर जाऊ शकत नाही. हालेलुया. प्रभूने स्पष्ट सांगितले वेदीवर जा. आपण अर्पण घेऊन येत असेल तर आधी ज्यांच्या सोबत आपलं भांडण झालंय त्यांच्या सोबत आपल्याला समेट करायचं आहे, माफी मागायची आणि मग या गोष्टींमध्ये चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला हे का सांगत आहे माहिती? लेट मी टेल यू वन मोर थिंग. हालेलुया. दिवस मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, बऱ्याचशा घडामोडी आत्मिक जगामध्ये चालत आहेत. कित्येक लोकांचे डेस्टिनीज चोरी केले जात आहेत. तुम्हाला माहितीये 2030 किंवा हे जे दिवस आहेत, खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत, खूप साऱ्या गोष्टी फास्ट पेसने काम करत आहेत. आपण जर त्यानुसार पळायला नाही शिकलो, आपण जर त्यानुसार स्वतःचं नातेसंबंध देवासोबत एस्टॅब्लिश करायला जर आपण कमजोर पडलो, तर असं होईल की अचानकपणे प्रभू येईल आणि सगळं माहीत असून सुद्धा आपण मागे राहू. हालेलुया. कुटुंबासाठी, परिवारासाठी, मुलांसाठी प्रार्थना करा, प्रार्थना करा. हालेलुया. प्रार्थनेशिवाय मार्ग नाहीये. प्रार्थना करा. आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे. लिटरली तिच्या पतीचा उद्धार झालाय. तिचा पती चर्चमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन ऍक्टिव्हली चांगल्या गोष्टी करत आहे. त्यांच्यामधली चिडचिड आणि भांडण आणि वाद हे निघून गेलं आहे. यू विल हॅव चॅलेंजेस, पण हे चॅलेंजेस असताना, आव्हान असताना मार्ग काढायचा आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला लढायचं आहे. लगेच कुठल्याही गोष्टीमध्ये माघार घेऊन जमत नाहीये, माझ्याने हे होत नाहीये असं बोलून पळ काढायचा नाहीये. हालेलुया. वी हॅव टू मूव्ह on with the way Lord is taking us. Praise the Lord. 2030 पर्यंत बऱ्याच वाईट गोष्टी होताना दिसतील, परंतु त्याच्यानंतर जे येईल, हालेलुया, प्रिपेअर युअर सेल्फ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 2030 नंतर खूप साऱ्या ख्रिस्त विरोधकाच्या घडामोडी होताना दिसतील, खूप सारे चॅलेंजेस येताना दिसतील, खूप सारे चर्चेस तुम्हाला, आय शुड नॉट से दिस, हालेलुया, मी नाही बोललं पाहिजे, पण खूप साऱ्या मंडळांवर हल्ले होताना किंवा अनेक लोक विश्वासापासून बहकताना, अनेक लोक हे सगळं होताना, विश्वासू लोकांचं बोलते, पाहतील आणि ते लोक ख्रिस्ताला सोडून देतील. हालेलुया. लोक म्हणतील की जर आमचा देव जिवंत आहे तर मग आमच्यावर ही परिस्थिती का आली, ती परिस्थिती का आली, असं का झालं, म्हणून तर्क वितर्काच्या नादाला लागून ते देवाला सोडतील. पण जर आज तुम्ही एकमेकांना प्रेम करून, माफ करून जर तुम्ही उभं राहायला शिकताय आणि आज तुम्ही नाही का, भले तुमच्याकडे रागावण्याचं, तुमच्याकडे एखाद्या व्यक्तीला सोडण्याचं, एखाद्या व्यक्तीला न बोलण्यासाठी कारण असेल, त्या कारणाला महत्व न देता तुम्ही देवाच्या वचनाला जर महत्व द्याल ना, तर येणाऱ्या या दिवसांमध्ये आय एम टेलिंग यू, यू विल नॉट लूज युअर पीपल. तुम्ही तुमच्या लोकांना गमावणार नाही, तुम्ही तुमचं पाचारण गमावणार नाही, तर त्या दिवसामध्येही
आपण असंच देवाची सेवा करत चालत राहू. हा परिस्थिती बदलेल, गोष्टी विपरीत घडतील, अनेक ठिकाणी अजून नॅचरल कलॅमिटीज येतील, खूप जास्त येतील, अशा प्रकारचे येतील की आपण यापूर्वी पाहिले नाही तितके जास्त सिव्हिअर, तितके जास्त खूप जास्त इंटेन्सिटीने गोष्टी घडतील, म्हणजे तितकं जास्त प्रभावाने गोष्टी घडतील. बट आय एम टेलिंग यू, देवाचं वचन याही परिस्थितीमध्ये एकच सांगतं की वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. हालेलुया, थँक्यू जीसस. योग्य ते करून आपल्याला वाईटाला जिंकायचं आहे. वाईटाला वाईटानेही जिंकता येतं, पण ते शाश्वत नसणार. जर तुम्हाला तुमच्या लोकांमध्ये, मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला तुमच्या पत्नीमध्ये, पतीमध्ये बदल पाहिजे, pray for them. Even if they are not praying, you pray for them. ते प्रार्थना नाही करत आहे, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, मध्यस्थी करा. एकमेकांना शिकवणं, बोलणं सोडून द्या. आपण एकमेकांना शिकवण्यासाठी नाहीये, तर एकमेकांसाठी मध्यस्थी करायला आहे. जर तुम्ही तुमच्या व्यक्तीसोबत तुम्ही वेदीवर करार केला आहे, त्या पती अथवा पत्नी सोबत जर तुम्ही आनंदाने राहू शकत नाहीये, जर तुम्ही माफ करून पुढे जाऊ शकत नाहीये, देन आय एम टेलिंग यू, काहीतरी गोष्टी चुकीच्या घडतायत. कदाचित तुम्हाला योग्य सुवार्ता समजली नाहीये, किंवा तुम्ही पूर्णपणे तारण पावलेले नाही आहेत. हालेलुया. विश्वास ठेवा, माफ करा. तुम्हाला वाटेल किती दिवस मग ते असं चुकीचं वागते, ते हे करते, ते करते, असं सगळ्या गोष्टी, सगळे प्रश्न येतील. मला तुम्हाला सांगू दे, ह्या प्रश्नांना बाजूला ठेवा. हालेलुया. समोरच्या व्यक्तीला महत्व द्या, व्यक्तीला महत्व द्या. जर आज आपण विश्वासू लोक ह्या युनिटीमध्ये, ह्या प्रीतीमध्ये उभं राहणार नाही, तर ऑलरेडी ख्रिस्ताच्या शरीरामध्ये अनेक विभाग झालेले आहेत. अनेक, कोण यहोवा विटनेस आहे, कोण माता जेरुसलेम आहे, कोण रोमन कॅथलिक आहे, कोण सेवन डे ॲडव्हेंटिस्ट आहेत, कोण ब्रेदरन्स आहेत, कोण अजून वेगवेगळे काय 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 गोष्टी आहेत. हे सगळं ऑलरेडी डिवायडेड केलेलं आहे लोकांनी शरीर. आणि एव्हरी वन थिंग्स दॅट वी आर राईट, we are right, the other people whatever they are teaching is wrong, but I am telling you, learn the word of God for yourself. कोणाला सांगण्यासाठी, कोणाला उत्तर देण्यासाठी नाही, तुमच्यासाठी देवाचं वचन वाचायला शिका, तुमच्यासाठी देवाचा वचनाचा वापर करून गोष्टी मिळवायला शिका. हालेलुया. परमेश्वराचं वचन आजही, हालेलुया, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, आजही सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असं आजही आहे. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद प्रभू. मला तुम्हाला सांगू द्या, राईट आणि रॉंग करत बसू नका. नो, दिस इज नॉट द टाइम. ही वेळ नाहीये की मी बरोबर होते, ते समोरचा व्यक्ती चुकीचं होतं किंवा काय. नाही, माफ करा. तुम्हाला तुमच्या संसारामध्ये, तुमच्या घरामध्ये माफ करायचंच आहे. तुम्हाला पुन्हा एकदा एकत्रित येऊन पुढे चालायचंच आहे. हालेलुया. देअर इज नो अदर ऑप्शन, नो अदर ऑप्शन, बिकॉज ही एकच गोष्ट आहे जे करून आपण अजून जास्त अभिषेकामध्ये, अजून जास्त देवाच्या फेवर मध्ये, अनुग्रहामध्ये वाढतो. हालेलुया.